सोडून उडायला लागलास. सखूला माझ्यापासून दूर नेण्याची योजना आखायला लागलास, म्हणून आता मीच विषय बंद करून टाकला. तुम्ही काहीही करा, काहीही करा, पण मी मुदतीतच कर्ज फेडणार. कळलं? हट हट. अजून रुकी जमले नाही तुझे. जमले असते तर माझ्या तोंडावर फेकले असतेस तू. ऐकायला समजेने, कुणी बी शिवाप्पाला मदत करायची नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. वाट लावीन एकेकाची. आणि एक शिवाप्पाकडून कोणी बी काय पण चिन्हच घ्यायचा नाही. स्वर द्याला. काहीही करा, काहीही करा, पण दहशतीच्या जोरावर आमच्यावर अधिकार गाजवणार असाल तर ते शक्य नाहीये. कारण तुमच्याकडे फक्त दहशत आहे, पण आमच्याकडे विठुराय आहे. आणि आमचं काय होणार ते आमचा विठुराया ठरवतो. मनगटाच्या जोरावर कोणी राक्षस नाही. असं नवमीला 2 दिवस बाकी आहे. 2 दिवस. 2 दिवसात जो काय उजेड पाडायचा आहे पाडा. जी मालक. समद्यांवर लक्ष ठेवा. समद्या रहान यांच्या जिन्नसावर बहिष्कार टाकलाय. आता या क्षणापासून ओ मामे सासूबाई भाई द्या. अगं बाई, आसूड. हो, तुम्ही काय करताय इथे आणि ओरडताय कशाला? सुनबाई, कोण आलाय का? जावे आले. जावई तुमचं म्हणावा. सांगा ना. हो का? या या या, बऱ्याच दिवसांनी आला शिवाप्पा. लवकर. हो, काय हात काय चाललाय? त्यांना सांभाळणं फार कठीण आहे. त्यांची नजर आणि कान दोन्ही इथेच असतात. बोला पटकन. काय ते? आवाज खाली. काय बी करा, पण सखूला आमच्या होणाऱ्या बायकोला वाड्यावर पाठवा.
अहो आता नवमीला कितीसे दिवस राहिलेत. ते मोरपंखावरनं सगळं रामायण झालं ना, तिच्या घरचे कसे पाठवतील तिला. म्हणून तर तुमच्याकडे आलो ना. तुम्ही कसे करतात? हे बघा, हा मी फार फार तर तिला या घरी बोलवते, पण वाड्यावर नाही पाठवता येणार, लक्षात घ्या ना. इथंच बोलवा तिला. इथून वाड्यावर कसं न्यायचं ते आम्ही बघतो. आता इथे? आत्ता नाही, उद्या. उद्या सखूला तुमच्या घरी बोलवा. इसोबा येतील इशारा द्यायला. त्यांचा इशारा आल्यानंतरच सखूला तुमच्या घराशी बोलवा. समजलं का? हो. आता सखूचं काही खरं नाही. आता नाही वाचत ती. असं वाटतं त्या मालकाच्या नरडीचा घोट घ्यावा. अप्पा, मग काय? अगं आपण सज्जन आहोत म्हणून त्याने इतका दुर्व्यवहार करावा आपल्याशी, इतकं दुबळं समजावं आपल्याला. त्याला समजावून समजलं असतं तर कशाला हवं होतं रे. तू राग डोक्यात घालून घेऊ नकोस. आपण स्वतःला सांभाळणं आपल्या हातात आहे. काही त्या नतद्रष्टाने बहिष्काराची धमकी दिली आहे, म्हणजे लोक आता घाबरून आपल्याकडून काहीच विकत घेणार नाही. कसं फेडायचं कर्ज 2 दिवसात? इतका आटापिटा करून तुमचे दागिने विकून 8 रुपये जमा केले होते. वेळेवर घाला घातला त्या. हातातोंडाची आलेल्या गोष्टी उधळून टाकल्या. या 2 रुपयांसाठी आयुष्य पणाला लागलं असं वाटतंय. माझ्या डोक्यात सखूचा विचार चालू आहे. अष्टपुत्र्यांचं स्थळ चांगलं होतं रे, पण त्या लांडग्यानं त्यांची काय दैना केली पाहिलीस ना. आता पंचक्रोशी समजलं असेल की शिवापाच्या सखूकडे स्थळ घेऊन गेल्यावर काय होतं ते. कसं होणार आहे 2 दिवसात लग्न कोणास ठाऊक. सासूबाई, अहो सखूच्या लग्नापेक्षा 2 दिवसात कर्ज फेडायला हवं. हे महत्वाचं नाहीये का? आणि जर 2 दिवसात कर्ज नाही फेडलं तर मालक आपल्याला काय करतील ते ठाऊक आहे. हो, म्हणजे कुठूनही विचार सखूच्या लग्नाकडेच येतात. अडकतोच आपण, पुढे जातच नाही.